मित्रांनो, आज आपण आलेले आहे कर्जत भागामध्ये, पोसरी गावामध्ये. आणि आज इंधनेवरून बनशा देखील आला आहे आणि जरा जाणून घेऊया आपली मालकीने बनशा बैलाची. दीदी नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? मनस्वी सुरेश पाटील. ओके, तर आज बनशाला घेऊन आला आहे आणि एक मुंबईचा एक टॉपचा हत्यार आणि चांगला एक म्हणजे नाव करता येईल. तर आजचं नियोजन कसं काय आहे? कारण की आज कर्जत भागामध्ये प्रथमच मैदान होतं आहे आणि एक खूप मोठं मैदान आहे. तर आज बनशा पण आलेला आहे आज. पंचाला आहे आता बघू, शर्यत आता बघायला गेलेत तर होईल थोड्या वेळात, जमेल मग बिनजोडला नाव देऊ. बिंजोरला हमेशा बनशा आपला बिंजोरमध्येच खेळतोय आणि अनेक शर्ती पण केलेल्या आहेत बिंजोरच्या. तर आजच्या म्हणजे एक चांगला मैदान आहे आणि त्याच्याकडून पण तुम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि नेहमीच अपेक्षा तुम्ही ठेवता आणि तो तुम्हाला नक्कीच म्हणजे खुश करत असतात. तर आज पण काय आहे त्यांच्याकडून? खूप अपेक्षा आहेत आणि 100% आज असं वाटतं की आपलीच गाडी लागणार आहे. कारण की बनशाच्या मैदानावर जातो तिथे 100% असं वाटतं की बनशा आज गुलाल घेऊन येणारच. ताई, तुमच्या दावणीला दुसरा पण नंदी होता हिंदकेसरी हो, आणि कुठे ना वशा. कुठे वशा. वाशा. तर आज तो असता तर आज घरची गाडी पळाली असती ताई. आज जर वशा असता तर 100% वशा आणि बनशा ही अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेली गाडी असती. कारण की वशा एक असा बैल होता ज्याने अख्खा महाराष्ट्र गाजवलेला, खूप आमचं नाव केलेलं. पण थोड्या दुखापतीमुळे तो आम्हाला सोडून गेला. पण आज जर तो असता तर 100% बनशा आणि वशा ही महाराष्ट्रात एवन जोडी असते. तर ताई, आज आपल्या भागामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आज इकडे पण म्हणजे मैदान होत आहे आपल्या इथे पोसरीला आणि बोनिवलीला पण मैदान आहे. तर आज तुम्ही इकडे नेमकं मैदान निवडला, विशेष म्हणजे यायचं. इथे पण असतात असे टॉपच्या गाड्या आणि इथे कशा लवकर पण गाड्या होतात आणि नियोजन नियोजन इथे चांगला असतो, त्यामुळे इथे आज आणलं गाडी. आणि ताई, आज बघतोय आपल्याला म्हणजे माहिती समजली का प्रथमच मैदान होत आहे आणि एक खूप चांगल्या प्रकारे एक मैदान होत आहे आणि एक फाट्या पण चांगल्या आहेत आणि तसंच आपल्या मैदानाचं सिस्टमॅटिक चालू आहे म्हणजे मैदान. काय सांगाल तुम्ही? मैदान खूप चांगलं होतंय, म्हणजे सगळ्या गोष्टी होतात आणि कर्जतच्या आता म्हणजे यावर्षी जेवढ्या गाडी कर्जतला झाल्यात तेवढ्यात आतापर्यंत बनशा एक पण नाही हरला आणि इकडे खूप बाजी मारल्यात त्यांनी. नक्कीच. नियोजन पण खूप चांगलं असतो इथं. ठीक आहे. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आज पण आपला बनशा म्हणजे गुलालामध्ये राहावं हीच माझी इच्छा आहे. थँक्यू. आणि ताई, प्रथम तर तुझा पण धन्यवाद, कारण की तू एक मुलगी असून या क्षेत्रामध्ये बोलतय आणि एक चांगल्या प्रकारे एक बाईट पण देत आहे. कारण की आजकाल म्हणजे मुली म्हणजे जास्त बोलत नाही आणि सोशल मीडियावर कमी असतात आणि कुठे ना कुठं तुमच्या पप्पांनी पण तुला खूप सारा सपोर्ट केलेला आहे आणि तू पण येतय. बरं वाटतं म्हणजे अशा ताई लोक येतात तर मैदानामध्ये. थँक्यू. बघा मित्रांनो, आता मालक पण आले होते तर थोडंसं आपण पहिले मुलाखत स्टार्ट केले होते, त्याच्यामुळं कदाचित म्हणजे नसेल म्हणजे मुलाखतीमध्ये. तर आता दाखवतो बघा कोण कोण आले. ओके, चालेल. थँक्यू.